या चला 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 या या राघुराव या या हा काढा भविष्य काढा हे शबाज हे काय म्हणतंय तुमचं भविष्य कुंभ वा, वा, वा. आमचा पोपट एकदम हुशार आहे होय का एकदम इंटेलिजंट आहे आजीच्या. नाव न सांगता तुमची राशी ओळखली का नाही वाचा आता मला वाचता आलं असतं तर असली कापड घालून हिंडलो असतो का अशी गडबड मग आहे. तूच दाखव की वाचून भाग्यात शनी पंचमात राहू आणि पंचांगणात मूळ नक्षत्र त्यामुळे तुझी अवस्था आडकीत्यात सापडलेल्या सुपारीसारखी झालेली आहे म्हणजे नेमकं काय समजायचं मी म्हणजे असं की शनीची 7.5 हं. राहूची वक्रदृष्टी आणि केतूची तिरकी नजर तुझ्या संसारावर तुझ्यावर आहे असं असं म्हणजे चटणीच्या गाडग्यात चटणी नाही मिठाच्या बरणीत मीठ नाही बायकोच्या साडीला 4 गाठी पोराला शर्ट नाही तुझ्या शर्टाला नाडी नाही आणि लंगोटीला बटन नाही हे तुझं भविष्य सांगणाऱ्याच्या हा गप. भविष्य सांगतोय पारू ये पारू हे पोपट पंचवाल्या होय हे बघितलंस का कोण म्हणायचे या बायको आहे माझी असं होय हं. हिच्या अंगावर तर शालू बघितलंस का हं. 1295 रुपये 95 पैशांचा आहे अरे. आणि हो माझा पोरगा हं. कसा दिसतो जितेंद्रवानी आणि तुम्ही असे का दिसताय केस्टो मुखर्जीवानी रानात ना आलोय रानात ना आलं होय हं. अरे 15 एकरात तर नुसता ऊसच आहे होय होय भविष्य सांगतोय लेखाचं भविष्य अरे स्वतःचं अदुगर भविष्य बघ मग दुसऱ्याच्या भविष्याचं खरंय खरंय तुमचं खरंय अरे दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए अक्कल कमाती है कमाने वाला चाहिए हं. लेखाचा भविष्य सांगतोय भविष्य चाल का दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए अकल कमाती है कमाने वाला चाहिए दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए अकल कमाती है कमाने वाला चाहिए आवा पोपटवाल कुठल्या तंद्रीत आहे सा नाही अरे, ते चल की गुमान अगं थांब जरा माझं भविष्य बघू दे आवा पोपटवाल हं. माझं लगीन कवा होणार तेवढं सांगा की आईला. तुझं आणि लगीन आधी या पोपटाला विचार तुला नवरा पाहिजे का बायको आता पाहिजे आईला लगीन करते ए लगीन करायचं म्हणजे माझ्यासारखा मर्द माणूस पाहिजे हं. बायकांवर छाप पाडणारा तगडा माणूस पाहिजे काय बाई विचारलं म्हणून सांगते हं. बाईवर छाप पडायला नुसता मर्द असून नाही चालत मग रात्री या की तमाशाला तिथंच सांगते बाईला काय हवं असतं ते अरे उठकी आता मुर्दाशुला मेल्याचं तुझं लागला तोंड भविष्य असं विचारायला राती या की तमाशाला हे घ्या हे 100 घ्यायचं आणि पाडाला पिकला आंबा झाला पाहिजे ए थांबा त्याच्या आईला एक बिघानं धड पुरं होऊ देईनात हे बाकीचे समजे लोक काय केळी खायला आलेत काय हो चंद्राबाई इकडे या. हा एखादं फर्मास गाणं होऊन जाऊन द्या येऊ रे येऊ या पैसेवाल्या लोकांची तोंड बंद झाली पाहिजेत हा भाऊजी चीज जाक्कस होती पर किस्सा गरम आहे ना वा ए लेवण्या मोकळ्या खिशाने थिएटर मध्ये यायला मी काय आलतू फालतू आहे काय हे बघ 100च्या 5 नोट आहेत घे घेईल त्याच्या आईला आवा सावकार जरा बॅग मोकळी करा की पाटील जरा खिस्सा झाडा की आवा पोपटवालं अशा नोटांच्या राशीवर बाई लोळते म्हंटल 500 रुपये घ्या आणि या 500 रुपयांचं पोतभर जोंधळ घरी घेऊन जा अवा बायका पोरं पिठला भाकर करून खातील तरी त्याचं आलंय मोठं बाप आहे 500 रुपये घेऊन बाईवर छाप पाडणारा बाप आहे म्हण अरे बाप आहे का फप आहे ए तुझ्या आवा पोपटवालं असं चिडू नका चिकण्या की नाही जसा लगीन करायच्या बाबतीत नालायक ठरतो की नाही तसा पैसे नसलेला माणूस बाईवर छाप टाकायला नालायक ठरतो म्हंटल कळलं ठीक आहे चंद्राबाई यापुढे मी तुला भेटेन ते पोपटवाला गोपाळ म्हणून नाही सेठ गोपाळ राव म्हणून भेटेन तुझ्यासारख्या 56 बाया मी नाचवीन धनाच्या राशीवर लोळवीन तुझ्यासारख्या स्वतःला शाना समजणाऱ्या माणसाच्या टोपीवर टोपी घालीन
वा 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 वा, लाभात शनी, फायद्यात हर्षल, धनस्थानात गुरु. वा 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 वा, अरे 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 अरे, पण लग्नस्थानी राहू केतू, अरे 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 अरे. का हो शास्त्री बुवा, काय झालं? काही झालं नाही पण होणार आहे. हं? होणार आहे पण कसं होणार आहे? म्हणजे मुलीच्या दैवात लग्न योग आहे. लग्नयोग 100% आहे, पण थोडासा कर्मभोग पण आहे. अगो बाई, एवढ्याशा मुलीच्या नशिबी कर्मभोग? हा कर्मभोग मुलीचा नाही बाई. मोठे लोक चुकतात हा? आणि त्याचे परिणाम लहानांना भोगावे लागतात. हे भोग जर तुम्ही भोगलेत तर ही मुलगी राजघराण्यात सून म्हणून जाईल. काय राजघराण्यात? हा? मुलीच्या हातात चक्क राजयोग आहे. म्हणजे माझी लेक राजाची सून होणार? अर्थात. परंतु 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 काय? काय? खर्च, हुंडा, लाखांनी हुंडा देऊ पण राजाची व्याही होऊ. दक्षिणा. दक्षिणा दक्षिणा. ही घ्या. मग आम्ही जाऊ हा? लग्न ठरवायला. सुभाष शीघ्रम. मुलगी ठरली, आता मुलगा पैसे वाल. अरे जोर लावा जरा. मुद्रा महाराज, मुद्रा. मुजरा म्हणजे अजूनही मुजरा करणारे कुणीतरी आहेत म्हणायचं. महाराज. अरे वा 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 वा. पंत, अहो भारताला स्वातंत्र्य मिळून 47 वर्ष झाली. ती राज्य गेली, ते राजे गेले, संस्थानं आली आणि बरखास्त झाली. आमच्या सारख्यांवर फार वाईट परिस्थिती आली. ही गाडीच काय, पण गाडीवरचा ड्रायव्हर सुद्धा आम्हाला आता परवडत नाही. म्हणून आम्हीच राजा, आम्हीच प्रजा आणि आम्हीच ढकलतोय ही गाडी. आमचा दरवान सुद्धा आम्हाला नमस्कार करताना 4 वेळा विचार करतो. आणि तुम्ही चक्क मुजरा करता. अहो मीच काय, सगळं जगच तुम्हाला मुजरा करील महाराज. अहो लवकरच तुम्ही महाराज होणार आहात. महाराज? हा. महाराज कुणाला म्हणतात माहितीये का? सर्वांचा आणि सर्वस्वाचा मालक म्हणजे महाराज. हे आम्ही जाणतो. मिस्टर घोरपडे, आपण कर्जात बुडालेले आहात. आपल्या डोकीवरच्या केसासहित आपल्या टोपीचे केस सुद्धा कर्जात बुडालेले आहेत, हे आम्ही जाणतो. पण लवकरच तुम्ही कर्जमुक्त होणार आहात. कर्जमुक्त? राजासारखे जगणार आहात. अरे वा वा वा. करोडपती होणार आहात. करोडपती? सांभाळ, सांभाळ, सांभाळ. करोडपती? हो, करोडपती. पण- पण त्याआधी तुम्हाला पती व्हावं लागेल. पती? मी कुणाचा पती व्हायचं? आता कुणाचे तुम्ही पती होताय? हे? तुमच्या अर्ध्या गोवऱ्या मशनात गेल्या. तुमचा पुत्र आहे ना, पुत्र? तो पुत्रपती होणार आहे. वा वा. एका गर्भश्रीमंत माणसाच्या मुलीबरोबर त्याचं लग्न होणार आहे. वा. आणि तुम्ही सर्व कर्ज भागवून करोडपतीचे धनी होणार आहात. करोडपतीचे धनी? परंतु काय? या लग्नात राजघराण्याच्या इज्जतीला आणि इतमामाला साजेल असाच खर्च तुम्हाला करावा लागणार आहे. खर्च? हा, इज्जतीसाठी आपण गरीब आहोत असं दाखवून चालणार नाही. तर त्यांच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी कुणातरी मध्यस्थ्याच्या हस्ते 4-5 लाख रुपये लग्नासाठी खर्च करा असे म्हणून त्यांना द्यायचे. 4-5 लाख रुपये त्यांना द्यायचे आणि त्यांचे सगळेच परत घ्यायचे. हा? सगळेच परत घ्यायचे? कशी काय आयडिया? फॅन्टास्टिक. म्हणजे 4-5 लाख रुपये त्यांना गुप्तपणे द्यायचे आणि मग सगळेच परत घ्यायचे. मग आम्ही करोडपतीचे मालक होणार, करोडपती होणार, राजे महाराजे. ते गेलेलं सुख, ते गेलेले दिवस पुन्हा अनुभवणार. हाय हाय हाय. लागा पैशाच्या तयारीला. चला रे, घ्या बाजारात. नमस्कार नमस्कार. हा? तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी व्यवस्था केलेली आहे. हा? हा. हो. हा. ठीक आहे ठीक आहे, मी जातो. हा. अब त्यांची व्यवस्था काय? धर्म जी शास्त्री बुवा. पिशवी सांभाळ. यात महाराजांनी दिलेले पैसे आहेत. पैसे? असले रे, निर घाईत आहे. नमस्कार. 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 हा. ही बॅग घ्या, हा. यात पैसे आहेत.
हे अहो शास्त्री भाऊ हे काय करताय? अहो माझं नमस्कार. नमस्कार शास्त्री बुवा, आमची बॅग दिलीत का? मध्यस्थाजवळ दिली. मध्यस्थाकडे? हा. हा कोण मध्यस्थ? काय आहे, ज्याच्या डोक्यावर माझी टोपी आहे ना तो मध्यस्थ, त्याच्याजवळ दिले. तुम्हाला हुंड्यात मिळालेली बॅग सुद्धा त्याच्याजवळ दिली आहे. हा? वा 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 वा. नमस्कार महाराज, नमस्कार नमस्कार. नमस्कार. आमचं काय चुकलं असेल तर सांभाळून घ्या आम्हाला. ठेव, तुमचं काही चुकलं नाही, आम्हालाच सांभाळून घ्या. शास्त्री बुवा, हा? आमची बॅग कुठे आहे? आमच्यासारख्या भिक्षुकाजवळ एवढं धन असणं म्हणजे गैर आहे. म्हणून आम्ही तुमच्या दोघांच्या बॅगा, ज्याच्या डोक्यात टोपी घातली ना माझी, त्याच्याजवळ हा. दिले नाही. असं असं असं. सावधान आली लग्न घडी समे पनवरा घेऊन या वागरा ग्रयोक्ती मधुपर्क पूजन करांत पटाचे धरा दृष्टा दृष्ट वधूवराज करुणी दोघेही उभी वाजंत्री बहुगलबलान करती कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान. अहो, शास्त्री बुवा कुठे आहेत? माहित नाही. माहित नाही. पाटील बॅगा घ्या. हा. अरे, पैसे कुठे गेले? माहित नाही. बॅग पैसे हा? माहित नाही. पाटील धरायला. अहो, मला कशाला मारताय? अहो मला फक्त पगडी घातली. अहो, मला नको मारू महाराज. अहो, मी हा नाही तुम्हाला जाऊ देणार. मी इथं थांबणार नाही. अहो पर का? जसा मी निर्धन होतो म्हणून तुझ्या पुढं नामर्द आणि नालायक ठरलो, तशीच तू आज माझ्या पुढं गंध नसलेली आणि मन नसलेली फूल ठरलीस. चंद्रा, एकदा उपभोगलेली वस्तू पुन्हा वापरण्यात काय मजा आहे? हुंगून झालेलं फूल पायदळीच तुडवायचं असतं. पोपटवाले. चुपे पोपटाच्या मैने. इथून पुढे तुझ्यासारख्या मैनेला नाचवणं आणि खेळवणं हेच या गोपाळरावाचं ध्येय राहील. ज्याला तू तमाशाच्या थिएटरातून हाकललंस तोच हा पोपटवाला गोपाळराव तुला हिनवून जातोय. चंद्रा, सारी जिंदगी जरी तू श्रीमंताच्या बिछाण्यावर घालवलीस तरी देखील तुला जेवढं धन मिळणार नाही तेवढं धन या गोपाळरावानं तुझ्या उशाशी फेकलंय. ही तुझ्या रातीची किंमत आणि ही या पीळदार मर्दाची बक्षिशी. या पुढे लाखानं पैसा कमावणार आणि तुझ्यासारख्या 56 सुंदर्या नाचवणार. हा मुलांनो, इकडे लक्ष द्या. ठीक आहे ठीक आहे. ही आकृती पाहिलीत का? हो पाहिली. आता हे सांगा, हा प्रयोग कोणता आहे? कोण सांगणार? गुरुजी मी सांगतो. तू सांगणारच रे. 4 वर्ष नापास झालास. ए शांत राहा. हा? शंकर, तू सांग. एका भूगोलात पाणी ठेवलेलं आहे, खाली जाळ लावलेला आहे आणि आता लवकरच पाणी उकळणार आहे. अरे बाबा, ते सगळ्यांनाच माहित आहे, पण हे पाणी उकळून करणार काय? त्यात साखर चापून टाकायची आणि चहा तयार करायचा किंवा आमटी भात सुद्धा करू शकतो गुरुजी.
गाढवा बैस खाली. असू दे. रत्ना तू सांग बघू. सांगते गुरुजी. ए, चुप. शांत राहा. कोणी केलं हे? कोणी केलं? शंकर कोणी केलं हे? कोणी केलं सांग मला. काय रे कोणी केलं? गुरुजी मी बघितलंय, यानेच केलंय. याने केलंय? ठीक आहे खाली बस. थांब माझ्या बाळा, थांब माझ्या सोन्या, थांब थांब जरा. मोठं बसवलं त्या मास्तराचं. माझ्या लेकराला एवढं मारायचं. माझं पोरग म्हणजे जनावर वाटलं का काय त्याला? हिचं एक आपलं काहीतरी. अगं त्या मास्तराला कशा पैशिव्या देतीस हा? आपलं कार्टातलं आगाऊ आहे. अख्ख्या गावाला कळ लावण्यात पटाईत एक नंबरच ती. समधी पोरं कळगुटीत असतात. आता आपलं जरा जास्त आहे एवढं. हे बघ जास्त हाय म्हणून जास्त मार खात या. आता का मारलं ते विचार की मास्तरला शिवाय देना परीस. एका प्रश्नाचं उत्तर नाही म्हणून. उत्तर बरोबर आलं नाही म्हण. अरे अभ्यास बरोबर केला असता तर उत्तर बी बरोबर आलंच असतं की. पण मी म्हणते माझं पोरग शिकाया जाते, शिकवाया नाही. मास्तरला समजा येत असेल हो, पण लेकराला कसं येईल? काळीच वडलं मेल्याचं. माझं पोरग चुकलं तर त्याला शिकवायचं का मारायचं गुरागत? काकू उत्तर चुकलं म्हणून मारलं नाही, मग मुलींच्या वेण्या बांधल्या म्हणून मारलो. सुकाळीच्या पोरींच्या येण्या म्हणतोस होय रे तू? पोरासनी वेळ नसतात बाबा. काय आरामखोर नालायक मारून तू थोडं थांब तुझं तांगडच मोडतो. शंकर तू जर माझ्या वेण्या बांधल्या नसत्या तर तुला हा मार बसला नसता. मग अशी तर नुसता बांधल्या, आता धरून ओढतोच. आता काय करशील? बोल आता काय करशील? ओरड, पाहिजे तेवढं ओरड, पाहिजे तेवढं ओरड. तिथे आमच्या मास्तरी नाही आणि आमचा बापही नाही. सोड. शाळेला यो हात बघितलास माझा? अरे किती लागलं रे तुला? मारल्यावर लागणारच की. शंकर मला माफ कर. देवा आमच्या शंकरला लवकर बरा कर. मी पुन्हा त्याच्या कधी कधी कागळ सांगणार नाही. रत्ना, रत्ना तू माझ्यासाठी रडतेस? मग काय माझ्यासाठी? बघ ना गुरुजींनी किती मारलंय तुला. थांबा मी आलेच. देवा मी रत्नाचा केस कधी ओढणार नाही, तिची कळ कधी काढणार नाही. मला माफ कर देवा, मला माफ कर. शंकर हा तिकडे घे. पवळ्या चलते. राम 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 राम. राम 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 दादा. दादा नव सदा. सदा होय म्हणजे सदाशिवराव म्हणजे शंकराचं नाव. शंकर राव. शंकर माझ्या पोराचं नाव आहे. असं होय. वा 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 दोघे बी एकाच घरात. हो. शंकर आणि त्याचा बाप सदा म्हणजे शंकर बित्योच आणि सदा बित्योच. पण माझा रव सदा. सदा ते सदा. तुम्ही खरोखरच महान आहात. तुम्ही परमेश्वर आहात. त्याच्या नंदीला त्रास होऊ नये म्हणून या सांब सदाशिवाने या अवघड जू स्वतःच्या मानेवर घेतलं. काय करणार बाबा, परवाच माझा दुसरा बैल मिळाला. असं होय. अहो पर या वयात तुम्हाला हे जमणार आहे काय? थोडी विश्रांती घ्या. आणि एक काम मी करतो की. तुम्ही हा, मग? आणि एक कष्टाचं काम नाही. अरे काम म्हणजे काम, काम म्हणजे लक्ष्मी आणि कष्ट करणाऱ्यालाच लक्ष्मी माळ घालते. तर बाजूला वय बाजूला. अहो पर माझ्यासाठी अरे, तुम्ही काय मोठमोठ्या लोकांनी म्हणलेलंच आहे ना, एकमेका सुपंत धरू अवघे. चुकलं वाटतं काहीतरी, असं काहीतरी म्हणलेलं आहे ना. असं. चला बाजूला, अहो, बाजूला, पर बाजूला, मला बाजूला. खरं हा. सांगायचं सोडा. जड नाही काय, जड नाही. अहो बावला काय झालं हो? तरी मी तुम्हाला सांगत होतो कष्टाचं काम आहे, तुम्हाला झेपणार नाही. अवघड नाही काय, फक्त पोटात भूक लागली. म्हणजे जेवला नाही होय? घरनं जेवून निघायचं नाही का? घर माझ्यासारख्या मुसाफिराला कुठलं आलंय घर? आपल्याला घर नाही,
आणि हाटील मधलं खाणं आपल्याला पचत नाही हा. असं म्हणताय होय. मग असं करा, तुम्ही इथं थांबा कुळवाजवळ, आत्ता आणतो घरचं जेवण. आपण ते कांदा भाकर आणि चटणी आणा बरं काय होय होय. बाकीचं आपल्याला काही चालत नाही ना हा. बर बर बर, आलो हा. ए भागीरथी, अगं पोरीनो, ए भागे. आलो आलो काय हो मध्येच आला सा कुळून झालं बी आतमध्ये जा आणि 2-4 भाकऱ्या घेऊन ये बघू. भाकरी आणि कुणालो अगं एक वाट सरू आलाय शेतावर, लय भुकेलेला आहे बिचारा. चटणी भाकरीशिवाय दुसरं काय बी खात नाही म्हणतोय. आ वैकच की हाटीलात खात फिरायच्या जमान्यात चटणी भाकरी मागतो म्हणजे आखरीतच म्हणायचं. बरं ते असू दे, आतमध्ये जा आणि भाकऱ्या घेऊन ये बघू पटापट, मला जायचं शेतावर. बरं बरं हा, आणतो. दा. काय गे पोरीनो, ए अगं दोघीच बसलाय सा. तो शंकर्या कुठे आहे? गेला असेल कुठेतरी हुदडायला. ए, या शंकराचं काही खरं दिसत नाही तिच्या आईला. जेव्हा बघावं तेव्हा गाव भर. आओ हे घ्या. द्या. आणि तुमच्या त्या लाडक्या लेकराला त्या कार्ट्याला जरा अभ्यासाला लावा की. त्या पोरींकडनं काहीतरी शिक म्हणावं. तुम्ही बी शिका. जेव्हा बघावं तेव्हा गावभर फिरतय. अरे माझं पावळ्या, अरे माझं ढवळ्या गेला. अरे माझ्या पावळ्याला पण यो माणूस कुळवासकड घेऊन गेला. आता मी काय करू? मी कुणाला सांगू? पांड्या, अरे पांड्या, अरे इथली साफसफाई तुझ्या बाण करायची काय? आबासाहेब, आबासाहेब, अरे पर तुम्ही समजा मिळून आलाय सा, काय भानगड काय आहे? अहो साधाला भाकरी आणा पाठवून एका माणसानं त्याचा बैल आणि कुळव चोरून नेलं ना. वय अरे पर कोण होता आरामखोरती हो? आता कोण होता मला बी ठाव नाही माहिती, म्हणजे पण आपल्या गावचा नव्हता एवढं मात्र नक्की. हाटलीचं जेवण मला चालत नाही म्हणला, कांदा भाकर घेऊन ये म्हणला आणि सौतात माझा कुळवडीत थांबला. मी कांदा भाकर घेऊन शेतावर जाऊन बघतो तर माझा कुळव बी गायब आणि बैल बी गायब. किती वेळ झाला? तास दीड तास झाला असेल. वय तास दीड तास. आता बैला सकट गेला म्हणजे जवळपासच कुठतरी असणार. पांड्या, अरे माझी बंदूक घे. चला. वय चला. हे 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 हा ले ले आबासाहेब थांबा 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 थांबा. तो बघा तोच माझा बैल आहे आणि मी कुणाचा बैल चोरून आणलेला दिसतोय त्याने. चला चला धरूया. पाटील, ह्योच तो भामटा, ह्यानेच माझा बैल चोरला. नाही नाही, मी तुमचा बैल चोरलेला नाही. आओ आओ, हा गरीब शेतकरी बैलाच्या जोडीनं शेतामध्ये कुळं ओढताना मी पाहिलं आणि मला राहवलं नाही, म्हणून मी याचा बैल घेऊन गेलो आणि त्याच्या जोडीला जोड बैल घेऊन आलो. सदाशिवराव, तुम्हाला आता बैलाप्रमाणे कष्ट करायचं काय कारण नाही. हा दुसरा बैल पण तुमचाच आहे. मला मला माफी करा, मला माफी करा पाहुणे. तुमच्यासारख्या परोपकारी देव माणसाला मी चोर म्हणलं. नाही 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 नाही, यात तुमची काही चूक नाही. समजा मी तुमच्याकडे बैल मागितला असता आणि दुसरा बैल घेऊन येतो असं म्हणलं असतं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असता काय? नाही. म्हणून मी तुम्हाला घरी पाठवलं आणि तुमच्यासाठी दुसरा बैल घेऊन आलो. पर आपण कोण? माझं नाव गोपाळराव, पण लोक मला शेठ गोपाळराव म्हणून ओळखतात. आपण राहता कुठं? धंदा काय तुमचा? धंदा म्हणजे हेच की, म्हणजे याचं त्याला द्यायचं आणि त्याचं त्याला द्यायचं. काय? म्हणजे ज्याला हवं ते त्याला द्यायचं आणि नको असेल ते घ्यायचं. आम्हाला नाही समजलं. नाहीच समजायचं तुम्हाला. म्हणजे विनोबाजी जसे श्रीमंतांकडून जमिनी घेऊन त्याच जमिनी गरिबांना भूमिहीनांना वाटायचे, तोच आमचा धंदा, छंद आहे. म्हणजे ते भूदान यज्ञ करायचे, आम्ही दानादान यज्ञ करतो. दानादान म्हणजे? म्हणजे काय की श्रीमंतांकडून धन घ्यायचं आणि त्याच धनातून वस्तू विकत घेऊन गरजवंतांना दान करायच्या. म्हणजे कोणाला बैल, कोणाला गाय म्हशी असं काम करतोय मी. वा 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 वा, तुम्ही अक्षित देव माणूस आहे बघा. काय तुम्ही आता आमचं गाव सोडायचं नाही, आमच्या वाड्यावरच राहायचं. आता तुमच्या वाड्यावर राहायचं म्हणजे आता नाही म्हणू नका, नाही म्हणू नका, राहा. नाही, बरं ठीक आहे, तर तुम्ही म्हणत असाल तर राहतो, पण तुमच्या वाड्यावर नाही. एखादं छोटस घर चालेल आपल्याला. असं म्हणता? मग आमच्या मळ्यातल्या घरातच राहा की. बरं बरं. पाटील साहेब, तुमच्या गावात जेवढे गरजवंत आहेत त्याची एक लिस्ट करून द्या मला.
समध्या गावाचं कल्याण करीन आणि मगच मी गाव सोडीन. अहो गावचा पोलीस पाटील आहे मी. हा? हा, सगळ्या लोकांची लिस्ट आहे माझ्याकडे. होय ना? ठीक आहे. मग चलाच. चला. चला चला. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार वहिनीबाई. काय इकडे कुठं काय काम काढलंय? एक बाई आली या, तिची हा. तरणी लेख आहे, तुम्हाला भेटायचं म्हणते. तरणी दाटी आहे. वय. मग येऊ दे. हा. बोलवा. सनाबाई, लेकीला घेऊन आत या. कुठे आहे लेक? आओ ही काय लेख? ही होय. वय. लगीन झालं नाही वाटतं अजून. आहो साहेब, त्यासाठीच तुमच्याकडे आले अरे ती. तुझ्या आईला. हा? साहेब तसं नव. आहो त्या पोरीचं लगीन ठरलं या. बरोबर. पर परवा तिचा बाप मेला, असं तेव्हा लग्नासाठी. मदत पाहिजे. वय. हा. देतो की मदत देतो. ठीक आहे. मदत कोणाला? आ? नाही ते त्याच देतो की. मग द्या की. देतो देतो. ए, हा. बसलं आपलं बघा. ये. अगं तुझ्या सासूला बरं आहे का ग? की झालं काय ग? झालं बाई झालं. वय ग, तुला गोपाळरावनं मस घेऊन दिली म्हण. वय ग, लई दिलदार आहे त्यो. वय, तुम्ही जा की काहीतरी आणाया. अगो त्याच्याशी लगीन करणारीचं भाग्यच. मग तू करून घे की. नाही बाई, तूच करून घे जा. मी तर करून घेईनच ग. मग घे जा तर. चालले बघ मी. हारल्या कार पण तू कुठे येतोस पारावर? आता काय सांगायचं गाड्या, कामं असतात ना का? मला तंबाखू मग थोडी. हा देतो की. काय या पोरीचं भाग्य उजळले. अरे. गोपाळरावांनी तिला म्हस घेऊन दिली. 4-8 दिवसात येईल सुद्धा. अरे परवा पोरीसनी पुस्तकं वाटली, मास्तरीन बाई लय खुश झाल्या. काय सांगताय? मग आणि त्या सुशीला बाईला हा. चटणी कांडायचं मशीन घेऊन दिलंय. अरे ते ईदवा बायला नव्ह हा. का, शिलाईचं मशीन घेऊन दिलं गोपाळरावांनी. हा, इतर- गोपाळरावांनी आपल्या गावाचं कल्याण केलं. हा, म्हणल्या का? अरे बाबा नो, समद्यात अदुगर गोपारावानी माझं कल्याण केलंय. अरे हो, आपल्या ते गुलब्या आहे ना का, पांगळ्या गुलब्या कुबड्या घेऊन चाल त्याला. अंगाशी आपले गोपाराव त्याला आता लाटरीचा स्टॉल काढून देणार आहेत. उद्घाटन आहे आता. चला की राव. चला की राव. चला, चला. जय लॉटरी देवा तुझी कृपा. हा, या. हा. नारळ कुठे? नारळ कुठे? घ्या साहेब, या बाई या. डब्यात काय आणलंय? वळका भाऊ काय आणलंय ते? ते पण आम्हीच ओळखायचं. आम्ही काय मनकवडे आहे काय? तरी पण सांगतो डब्यात काय आणलंय ते. सांगा की मग. आम्ही घेऊन दिलेल्या म्हशीचं दूध. चुकला सा. अहो खरबीस आहे गोड गोड. गोड गोड. अव तुझ्यापेक्षा जास्त गोड असणार आहे काय? पारू, तुझ्यासाठी किती सुरू. काय व्हायचं ते होऊ दे. आता विचार नको करू. मी म्हणतो आपण समधी आली या. आणि ते गोपाळरावात काय करते ती? होय, पण त्यांनी स्कीम काय काढली काय कळलं नाही. अहो गोपाळराव स्कीम काढणार ती 100% फायद्याचीच असणार. हे बाकी खरं बरं का. हा. अहो त्यांनी गावात पाय ठेवल्यापासनं गरीबापासून श्रीमंतापर्यंत आणि इदवाबाई पासून शाळकरी पोरीसनी सगळ्यांना सुखी केलं. सगळ्यांचं कल्याण झालंय. नमस्कार. नमस्कार मंडळी. बसा बसा. अहो गोपाळराव, आम्हाला तुम्ही इथं बोलवलं हा. आणि तुम्ही कुठे दडी मारली? आ संकष्टी. हा. गोड मोदक खातो. भाई ते जाऊ द्या खरं. नाही म्हणलं तुमची स्कीम काय ते आम्हाला एकदा कळू द्या की. हे बघा, कोणताही निर्णय मला घाई गर्दीने घ्यायला आवडत नाही. स्कीम उत्तम आहे, पण आपण सर्वांनी विचारानं ठरवायला पाहिजे. अवय पर ती स्कीम तरी सांगशील का नाही? येवाचा गोरेगाव जवळील फिल्म सिटी जवळ 51 एकर जमिनीचा भूखंड गृहनिर्माण सोसायटीला विकणार. मुंबई तारीख 10. मुंबईत लोकांची राहण्याची अडचण लक्षात. कळलं. गोपाळराव, या बातमीचा ना आपला काय संबंध? बातमी साधी नाही पाटील, बातमी साधी नाही. मुंबईत जागेचे भाव हिरे मानकापेक्षा जास्त झालेत. सरकारी भावात जागा घेतली तर आपल्याला कमी भावात जागा मिळेल.
पण गृहनिर्माण सोसायटी करता जागा घेणारा एका वर्षात करोडपती होऊन जाईल. ते कस काय? ते कसं? आता बघा, 50 एकर जमिनीसाठी आपण 50 लाख रुपये खर्च केले तर एका वर्षात त्याच्या 5 पट मिळतील, म्हणजे 5 करोड पेक्षा जास्त. तेव्हा तो जास्तीत जास्त पैसे या स्कीम मध्ये गुंतवेल त्याला 5 पट रक्कम परत मिळेल. वय पर गोपाळराव, मुंबईत तर हजारो बिल्डर आहेत आणि तुमचं ते बिल्डरचं सोडा हो. मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री या सगळ्यांकडे वशिले त्या गोपाळ शेठची. अहो, खरं सांगता काय तुम्ही? काय खोटं बोलतो काय? तुम्हाला वाटलं मगासून खोटं बोलतोय? मग स्कीम मंजूर आहे समजासनी? मंजूर आहे. साहेब हा. साहेब, मी जर काही रक्कम भरली तर मला बी त्या रकमेच्या 5 पट मिळेल का? घ्या. मग मगापासून सांगतो काय तर मी. मग रक्कम कधी जमवणार? उद्याच रक्कम जमा करतो की आम्ही. नाही, मला 1 दिवसाची मुदत द्या. मी परवा भरतो की. परवा? हा. ठीक आहे, परवा तर परवा. परवा समध्यानी रक्कम द्या आणि एक कोणीतरी माणूस माझ्या बरोबर मुंबईला पाठवा. मग कोण येणार? मी येतो की. चालेल. साहेब, या बाई या. नमस्कार वहिनी साहेब, नमस्कार. तुम्ही पहिल्यांदा इथं आला बघा, अगदी सोन्याच्या पावलानं. साहेब, हा, हे 10,000 घ्या. हा. हा, एका वर्षात मात्र 5 पट झालं पाहिजे. होणार. हा. 5 पट होणार. 10,000 दिलेत 50,000 होणार. 50,000 दिलेत 5 लाख रुपये होणार. जेवढे जास्त पैसे लावाल तेवढी जास्त कमाई होईल बघा तुमची. पण साहेब, पैसे एवढंच आहेत. असं कसं म्हणताय? अंगावर दागिने आहेत ना. हा. 1 वर्षभर तुम्ही लंकेची पार्वती बनून राहा. पुढल्या वर्षी सोन्याच्या राशीत लोळाल. मंदोदरी. मंदोदरी कोण हो? कोण मंदोदरी? या आईला राहू दे. दागिने देताय ना? हा, हा. शाबास. दिलं वाटतं. नमस्कार. नमस्कार. आणले पैसे? होय. होय, होय. बसा बसा. हा. तुम्ही पण बसा ना. संकोच करू नका, आपलंच घर आहे. हे चिल्लर सकट 50,000 रुपये आहेत. हा. पिशवी सकट ठेवा. बर, 50,000चे 5 लाख रुपये झाले पाहिजेत बरं का? वाट बघा. हा. होणार ना? हा. 1 वर्ष वाट बघा, 5 पट होणार. हा. गोपाळराव, आता हे आमचं किती आहेत? 1 लाख आहेत. ठेवा. तुमचा लाडका सदा कुठे आला नाही 5-10 लाख रुपये घेऊन? 5-10 लाख रुपये नाहीत साहेब, पर जमीन आणि माझं घर गहाण टाकून छान हे 15,000 रुपये घेऊन आलोय मी 10 वर्षांच्या मुदतीनं. हे घ्या 15,000. अरे 10 वर्ष कशाला? हा? एका वर्षात तू सावकाराला भागवशील आणि स्वतः सावकारी सुरू करशील. ह्याला सावकार केलं तर आम्ही जायचं कुठं? याच्याकडं. साहेब, हा? हे आमचं. हे नमस्कार. नमस्कार. साहेब, आता कधी निघताय? अरे नेक काम में देरी का है की पाटील साहेबांची गाडी घेऊन आजच निघू. हा, निघा आजच निघा. शाबास गोपाळराव, शाबास. ही साधी टोपी घालून तू सगळ्या गावाला टोप्या घातल्यास तर मुंबई सारख्या शहरात अशा शेकडो लोकांना टोपीवर टोपी घालून करोडो रुपये कमवशील. आणि मग बाई, बाटली, नाच, गाणं, चैनी. पण मुंबईत ही टोपी नाही चालणार. तिथं वेगवेगळ्या टोप्या असणार. तेव्हा या टोपीला इथंच सुट्टी. मारतेल्या गोपाळा. गोपाळ भेटला का तुला? कोण त्यो गोपाळा? अरे त्या भाड्यानं तर मला लंकेची पार्वती करून सोडली. चला मोडदी. अरे गोपाळा थापा मारतल्या गोपाळा. हा? तुला गोपाळ भेटला का? मला जर भेटला असता तर त्याला मी सोडलं असतं भाई. चला. अरे गोपाळ, तुम्हाला गोपाळ भेटला होता?
तुम्हाला गोपाळ भेटला होता? गोपाळा गोपाळा थापा मारतेल्या गोपाळा. काय करतेस मळ्यावर कोण येत नाही, तू काळजी करू नकोस. अगं, मी आलं बघून घेतो ना, तू कशाला काळजी करतेस, तू काळजी करू नकोस. कोण आहे? आमच्या घरी यायचं नाही, घरी कुठे आलोय? मळ्यावर जर आलोय. मला वर बी यायचं नाही, तिच्याशी बोलायचं नाही, घरी जायचं. अरे चल घरी जाऊ आपण. अगं, ते तिकडे जातो. त्या पोराला गावाच्या बाहेरच काढतो बघ. मला सवतवलं मला त्यांनी. अरे रत्ना, इतका उशीर झाला तुला? अरे काय त्या कार्ट्याने त्रास दिलाय माहितीये मला, होय? सोडतच नव्हता. मग त्याला पोचवलंस ना? फसवून आलंय. पोचवलंस ना? अरे वा, आता आपल्याला काय भीती नाही बघ. नक्की म्हणजे अरे काय काय चाललंय? नाही, ते झाडाची माहिती देतोय. चालू द्या चालू द्या. याला या गावात निवांत पडत नाही आपल्याला. चल आपण दुसरीकडे जाऊया. जाऊन कुठे चल. ये बघ कशी जागा शोधून काढली हे. आईला बैल चरायला गेले वाटतं. बस बस बस. शंकर, शहरातल्या माणसानेच प्रेम करा, हा. तिथं कोणी कुणाला विचारतच नाही. अगं शहराचं सोड, प्रेम खरं आपल्या गावातच खरं. शहरातलं काही खरं नाही बघ. काय शंकरा? काय नाही, डोळ्यातलं कसं साधा आहे का घरात? डोळ्यात अरे साधा आहे का घरात? साधा तुझा बा बाबा असेल तिकडे बघ, तिकडे चल बघ बघ. तू फुक आलं साधारण कदा बाची रण. आता कुठली जागा शोधू? हा, आपण गवताच्या गंजीत जाऊ. चल. ए शंकर, बस ना. शेखर, शंकरसाठी एखादा जॉब बघ ना. याला हा काय काम करणार? मी काय करीन, धुणी धुईन, पाणी भरीन, काही काम करीन, पण फुकटचं खाणार नाही. ठीक आहे, मी आजच याला माझ्या बॉसकडे घेऊन जातो. गुड. थँक्यू. येस हॅलो. अरे तू अच्छा. हा हा हा. नमस्कार. 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 ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर आतमध्ये घुसले, मला ते सच्चे गुरु दिसले. काय म्हणता साहेब आहेत का? आहेत ना, आहेत. बसा खाली, खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. दर 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 दर. अरे ये बाबा. आलो ना, आलो की लगेच करतो दाढी. घ्या इकडे. कोणाला लागतो रे? नेहमीचेच मागत करी. हं? मदत द्या, पैसे द्या, उद्घाटनाला ह्या सगळं चोरांचा बाजार. हं? अहो एवढा पैसा जमवता, पण तो काही संस्थेला देतात, मधल्या मध्ये गाळा खातातच की. अरे बाबा, स्तुती गीत गाऊ आणि जाऊ तिथं खाऊ, हं. हा दस्तूर आहे जमान्याचा. हा हा, है ना? खरं आहे. दाढी कर. काय करतो लगेच करतो. नमस्कार. नमस्कार. कोण आपण? मी महिला अनाथाश्रमातर्फे आलोय. महिलाच पाठवायची नाही का? 3 in 1. सॉरी सर. आपण कोण? मी आमच्या हायस्कूलच्या गॅदरिंग साठी गेस्ट म्हणून आपल्याला निमंत्रित करण्यासाठी आलोय. हं. आणि आपण? मी आमच्या गृहनिर्माण संस्थेचं भूमिपूजन आपल्या हस्ते करावं म्हणतोय. म्हणा म्हणा, तुमच्या तोंडाला कोण हात तुला लावला? कोणी म्हणायला सांगितलंय? सॉरी सर. एक्सक्यूज मी. हं? गुड मॉर्निंग बॉस. शुभ प्रभात. वेलकम मिस्टर शेखर. 3 in 1. यस सर. या लोकांची कामं काय ती सगळी लिहून घे. हं. हं? आणि त्या महिला आश्रमाला 10,000चा चेक दे. यस सर. जाओ. चला रे. ऐ, चला हो. चला 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 चला. काम झालं? ऑफकोर्स बॉस. वेल डन माय बॉय. थँक्यू. बोल. नाही, हा माझा गावाकडील मित्र शंकर. नमस्कार. बॉस, याला जर एखादी नोकरी मिळाली असती तर खूप बरं झालं असतं. हो तेवढं बघा जरा. वांग्यातलं बुजगावणं या गुलाबाच्या बागेत कशाला हवंय? हो, मी नुसतंच बुजगावणं नाही, मला गोपनीने दगड मारायची प्रॅक्टिस बी आहे. हा. ए, चुप. वाह वाह, हैं, क्या बात है. हैं. उत्तर उत्तम आहे.
पण माणूस नाही आवडला. नाही शेखर हा आपल्या नाही कामाचा. अहो तुम्ही पण बॉस सटरफटर कामं दिली तरी हा चालेल. काय बी द्या. नो, तुला माहितीये की आधीच माझ्याकडे नोकर चाकर माणसं भरपूर आहेत. माझा हरकामे माणूस तुला माहितीच आहे. दाढी, गाडी आणि माडी या तिन्ही गोष्टी तो एकटाच करतो. म्हणूनच त्याला मी 3 in 1 म्हणतो. ते मला माहिती आहे बॉस, पण तो जसा विश्वासू आणि प्रामाणिक आहे तसंच हा सुद्धा प्रामाणिक आहे. प्लीज बॉस, प्लीज. हा, आता तू सांगतोस म्हणजे काहीतरी केलंच पाहिजे. काय रे, हा? काय काय काम येतं तुला? अहो तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे मी. हा? हा. खोटं बोलता येतं का? खोटं आयुष्यात कधी खरं बोललोच नाही. नेहमी खोटंच बोलत आलास, खोटं हा? चुकलं वाटतं काहीतरी. एखादी गोष्ट सांग बघूया. थाप मार, थाप. हाप मारू. मी स्वयंभू आहे. कोण आहेस? स्वयंभू. स्वयंभू कोण? ते माळ्यावर नाही का सिंदूर लावलेला दगड दिसला की लोक त्याला देव मानतात, तसं मी ह्या जगात आपोआप आलेला स्वयंभू आहे. आहाहा. हे स्वयंभू देवता. देवता नाही, स्वयंभू माणसा. तू माणूस आहेस? माणूस आहे. हात लावून काय बघा ना. सांगतोस काय? हात लावून बघा. तुझं संपूर्ण नाव काय रे? शंकर सदाशिव पाटील. शंकर सदाशिव पाटील. पाटील. तुझ्या आईचं नाव काय? सौ भागीरथी सदाशिव पाटील. म्हणजे वडिलांचं नाव सदाशिव हो. आणि आईचं नाव भागीरथी. ते हसायला काय झालं? अरे हसू नको तर काय करू. अरे बाबा, या जगात खरं बोलणं फार सोपं आहे, पण खोटं बोलणं फार कठीण आहे. नाही पण ते तुला आई आहे, हो तुला बाप आहे, हो ना. मग तू स्वयंभू कसा? आईला बोंबला. त्याला साधं खोटं बोलता येत नाही. तू माझ्या जिंदगानीवर, तू माझ्या जिंदगानीवर, तू माझ्या जिंदगानीवर. गेली नोकरी गेली. हे शेखर, हा स्वयंभू माणूस काय आपल्या कामाचा नाही तुला सांगतो. याला ठेवायचं. कोण पडलं? साप पडला. हं? साप. ओ भाऊ, साप बघा, साप. घाबरताय जरा, मी आहे ना. फिरू दे सापाला, फिरू दे जरा, फिरतो ना, फिरू दे. साप काढ, साप काढ. मी आहे ना, तुम्ही घाबरताय त्याला. फिरू दे, फिरू दे, फिरू दे जरा. वा, 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 वा. सापाला घाबरताय? एवढा रांगडा म्हणून साप. थांबा, मी काढतो त्याला. मेला साप, मेला. शंकराच्या गळ्यात पडायचं सोडून रावणाच्या गळ्यात, बॉसच्या गळ्यात पडला. शाबास शंकर, शाबास. आज तू आमचे प्राण वाचवलेस. तू साधा बोळा आहेस, पण धाडसी आहेस. आणि धाडसी माणसाची आम्ही नेहमीच कदर करत आलो. काय रे? येस बॉस. पण या जगात नुसतं धाडसी असून चालत नाही. या चोरांच्या दुनियेत खरं बोलून काही उपयोग नाही. तेव्हा खोटं कसं बोलावं आणि मूर्खांना मूर्ख बनवून टोपीवर टोपी कशी घालावी हे तुला मी शिकवीन. आणि ड्रायव्हिंग, हॉर्स रायडिंग आणि स्विमिंग मी शिकलो. आजपासून शंकर आपला माणूस झाला. आणि माझा मदतनीस. नाही नाही नाही, इतक्यात नाही. तू आधी त्याला सगळं शिकव, त्यानंतर मी त्याची परीक्षा घेईन आणि त्यात जर तो पास झाला तर तुझ्या मदतीला. मग ठरलं तर. नाही नाही, मी काय म्हणतो आबा, बऱ्याच वर्षापासून आपली दोस्ती आहे. होय. हा? आणखी एकदा विचार करा. अहो, तुमच्या मुलीनं बी आमच्या मुलग्याला बघितलेलं नाही, तेव्हा तिच्या पसंतीशिवाय अरे गप. माझी पसंती तीच माझ्या पोरगीची पसंती, आणि माझी संमती तीच सगळ्या पाटील घराण्याची संमती. अरे आबा, जमाना बदललाय आता. अरे जमाना बदललेला असला तरी आम्ही काय बदललेलो नाही का? आमचा दबदबा बदललेला नाही. आमचा शब्द आम्ही पाळू म्हणजे पाळूच. माझी रत्ना आणि तुझा सुदामा लग्न होणार म्हणजे होणारच. खरंच किती दिवसांनी. अय्या पोस्टमन, चल ना. पत्र बी आलेलं दिसतंय. अगं, पोरीनं आलं बरं झालंय. अगं, शंकरची मानी ऑर्डर आली आहे आणि बरं करत ना, हे पत्र बी आलं. जर वाचून द्या बघू. शंकरनी लिहिलंय की तो खूप सुखात आहे म्हणून. त्याला नोकरी पण चांगली लागली. असंही लिहिलंय की त्या हरामखोरांना पकडून तो लवकरच इकडे परत येईल. तुम्हाला दोघांना दंडवत लिहिलाय. रत्ना, कधी येतो म्हणून लिहिलंय? लवकर परत येईल असं वाटत नाही. आणि तो लवकर आला नाही तर काय पोरी? फार वाईट होईल मामा. म्हणजे तुम्हाला नाही कळायचं ते. ए रत्ना, पोरी, काय म्हणावं या पोरीला? अगं, आपल्या शंकर संग लगीन करायचं हिला. भोज राजाची लेख
आणि गंगू तेलाचं पोरग कसं जमायचं आहे? हा हा ठीक आहे ठीक आहे. हा करूया ना करूया. हा ओके ओके हा ठीक आहे ठीक आहे. काय कसा काय वाटला आपला धंदा? एकदम बेस्ट. हा. जाता जाता करू शकतो. तुम्ही फक्त ऑर्डर द्या. सांगेन सांगेन पण त्याआधी मला तुझा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. एनी टाइम मी इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे. आता नाही, हं? एखादं काम तू व्यवस्थितपणे पार कर हं? तर तुझी नोकरी फिक्स्ड, हं. नाहीतर किक हा आमच्या साहेबांचा नियमच आहे. कुठलंही काम व्यवस्थित केलं तर ठीक, नाहीतर टिंबटिंबवर किक. ठीक आहे, मला मंजूर आहे. आता मी बोलवल्याशिवाय इथे येऊ नकोस. येस बॉस. बाहेर झाला. ए 3-1 यस सर. मला थकवा आलाय. बर काहीतरी करमणूक पाहिजे. यस सर. साहेब आधी दाढी करतो, हं? मग गाडी काढतो आणि मग लगेच तुम्हाला हिरव्या माडीवर घेऊन जातो, हं? हं? चला. अच्छा, दाढी काडी माडी हिरवी माडी म्हणजे नाचगाणं. व्हेरी गुड व्हेरी गुड. ना या बॉसला नाचवलं ना तर नाव नाही सांगणार शंकर म्हणून. मी जरा याला नाचवायची तयारी करून येतो. तोपर्यंत तुम्ही जरा चहा पाणी सिगरेट. तुम्ही थरथरताय का बाटली थरथरते? नाही म्हणजे हात थरथरतात साहेब. हा, म्हणून बाटली थरथरते. तरी म्हटलं असं थंडी वाजल्यासारखं काय करताय? अस्सलाम वालेकुम सलाम हुजूर. सलाम. क्या बात है जुम्मन? इस नाचित जुम्मन ने चमन से खिला हुआ फूल लाया है सरकार. कहाँ तुम्हारे कोठे पर? नहीं हुजूर, उसे तो अपने साथ लाया हूँ. हैं? उसके साजिंदों के साथ. अरे तो फिर से बाहर क्यों रोका है? अंदर लेके आओ, हम भी देखेंगे कैसा फूल है. ताजा खिला हुआ फूल है सरकार. न गंध लूटा है न मद लूटा है. तो हम लूटेंगे, हं? गंध लूटेंगे, मद लूटेंगे. पर कीमत सरकार. कीमत. चीज पसंद आई तो ये गोपी धनराज मिट्टी के समान धन उड़ाता है. क्यों 3-in-1? यस सर. जा लेके आओ. हॅलो, इन्स्पेक्टर साठे स्पीकिंग. एक खास खबर आहे साहेब. येत्या 2 दिवसात या शहरात 50 लाखाचे हिरे येणार आहेत साहेब. काय? 50 लाखाचे हिरे येणार आहेत? कोण आणणार आहे ते माहित नाही साहेब, पण अंडरवर्ल्डची खबर आहे. पण खबर पक्की आहे ना? 101% साहेब. ओके, थँक्यू. आईला पोलिसांना खबर कोणी दिली? पण कशावर म्हणता साहेब तुम्ही? सगळे रस्ते बंद झाले त्यावरून कळत नाही काय? अहो साहेब, चेकिंग कशासाठी होऊ शकतं? तुम्ही उगाच चिंता करता. पण तुमचा तरी काय दोष म्हणा? चोराच्या मनात चालणं. 3-in-1. सॉरी सर. बॉस, माझं काम झालं. हे काय विचारणं झालं? शंकर नाव आहे माझं. हिरे कुठे आहेत? हिरे अशा ठिकाणी लपवले पोलिसाच्या बापाला सुद्धा नसते सापडले. हे बघा. हे घ्या. हा, शाबाश शंकर शाबाश. 3-in-1. Yes, sir. याला 50 द्या. हा? पहिल्याच कामाचे 50,000 रुपये. 50 लाखाचे 50,000. कळलं? दे म्हटलं की द्यायचं. चला 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 चला. चल, चल.
अगं बाई आत्ताच रडायला लागली की ही. अगं रत्ना नांदायला जाताना रडायचं असतं. अगं ते एक नाटक असतं. डोळ्यात अश्रू आणि मनात खुशी. थांबा मी आलेच. रत्ना थांब, तुला सजवायला मी माझ्या वहिनीला घेऊन येते. आलेच हा. काय झालं रे? अहो काही झालेलं नाही, पण आबासाहेब काय पाहुणं जमल्या तो. अहो कुठनं माणसं आल्यात. अहो आमचं कोण, त्यांचं कोण, कुणाचं कोण, काय बी कळणं झालं बघा. अरे रामा, आबा पाटलाच्या एकुलत्या एका पोरीचं लगीन हाय. वय पाहुण्या पयांपैकी कुणालाही मानपान चुकता उपयोगाचं नाही. वय वय अरे एवढाच चानस आहे आम्हाला. गरीबाची बी आज दिवाळी झाली पाहिजे. हा बाकी खरं हा. पण आबासाहेब काय बी म्हणन असा नवरा मुलगा अगदी खास पटकावला असा बघा तुम्ही. काय पाटील अजून पानच खाताय. अहो बाहेर पाहुणं जमल्या, त्यांची काही काळजी आहे का नाही. अव पाहुण्यांची काळजी घ्यायला 100 माणसं आहे ती. अव आम्हालाच पान खायला कोण जोडीदार नाही. या बसा. या बरं पान. कुठं गेली ही? रत्ना रत्ना. आबा आहेच गाड्या, खरं पाटील आहेस बघ. मग दिला सबूत केला का नाही खरा. लेक लग्नाला उभी केली आणि मन जमाना बदललाय. ह्याव झालंय त्याव झालंय. आबासाहेब हं, काय ग पोरी, जरा इकडे या. तुझं काय आणि काम काढलं. जरा बस आलो. वय बाई, अगं जाती कुठं असेल की इथंच कुठेतरी. रत्ना तुझ्यामुळे एवढा लांबचा प्रवास कधी संपला कळलंच नाही. खरं तर तुम्ही होतात म्हणून मी आज वाचले, नाही तर त्या टीसीने मला सोडलंच नसतं. त्याची काही हिंमत माझ्या या गुलाबाच्या फुलाला हात लावायची. तुमचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. उपकाराची भाषा बोलायची नाही. अगं तू माझी धाकटी बहीण आहेस. तू अगदी आरामात राहायचं. तुला काही कमी पडणार नाही. चल बघू. यश आले. खरं तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची. चल, चालता हो. ताई ताई हा कोण आला इथं. अरे वरड तुम्ही किती बी वरड, तुझ्या मदतीला कुणी बी यायचा ना. राणी चल माझ्या बरोबर कायमचा चल. जुलेखा मागेल तितका पिशा मोजायला तयार आहे मी. मला काय शेळी मेंढी समजलास रे हरामखोरा. मैना जुलेखाच्या पिंजऱ्यात बंदिस्त ठेवलेली अरे सोड रे मला, सोड मला. ताई ताई हा काय झालं बोंबलायला. हा माणूस माझ्या खोलीत आला. मुकाट्यानं त्या शेटजीना खुश कर, नाहीतर नाही तर काय करशील. काय करीन. सोड
सोड रे तू जाऊ इकडे. माझ्या अंगावर हात करते लाज नाही वाटत तुला मुलीला फसवतेस तू घे हीच लायकी आहे तुझी ओरड किती ओरडायचं असेल तितकं ओरड तिला नाही ह्या रंडेला बुकला रत्ना तू जा इथून मी एकटी नाही तुम्ही पण चला या नरकातून चला ग क्षमा पळ आले ते अरे वो दोनों तो भाग गए, इसको तो पकड़ो. हात लावू नकोस शेखर भैया ओळखतेस तू त्यांना हो अब कहाँ जाओगी चमक. चल निक चल चल. शेखर भैया तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही आम्हाला आभार कसले माझं कर्तव्यच होतं ते पण क्षमा तू इतके दिवस कुठे होतीस अगं चाचा तुझ्या वाटेकडे किती डोळे लावून बसलेत माहितीये तुला बरं ते जाऊ दे तुम्ही चला मी तुम्हाला टॅक्सी पर्यंत सोडतो चल चला अब्बाजान कौन बेटी क्षमा अरे बूढ़े को छोड़कर कहाँ गई थी बेटी कहाँ गई थी अब्बाजान मुझे माफ कर दो मेरी गलती हो गई मुझे माफ कर दो इस शेरनी ने मुझे बचाया शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया बेटा बेटा कौन हो तुम एक किस्मत की मारी हाँ आज से वो हमारे साथ रहेगी हाँ हो मला माझ्या शंकरला शोधायचंय काही काम करायची माझी तयारी आहे फक्त मला तुमचा आधार हवाय अच्छा अच्छा आज तक मेरी एक बेटी थी आज से 2 बेटियां हो गई आज से 2 बेटियां हो गई गुड इव्हनिंग बॉस शंकर काम झालं बॉस आपण एखादं काम सांगावं आणि ते न करता आम्ही परत यावं असं कधी झालंय हा फोटो कोणाचा माझी मुलगी सुमन म्हणजे तुमचं लग्न झालंय मग तुमची बायको आणि मुलगी कुठे असते गावाला गावी अहो मग त्यांना इकडे आणून का नाही ठेवत तसा प्रयत्न केला पण त्याने गाव सोडलंय सोडलं कधी मी गावातून पळून गेलो तेव्हा पळालात का कशाबद्दल धन आणि वासना हा माझा वीक पॉइंट आहे शंकर आणि या वासनेपायीच माझ्या हातून एक गुन्हा घडला कुणाचा खून तर नाही ना केला नाही खून नाही केला पण एका सुंदर तरुणीला बघून या गोपाळरावाचा जीव घायाळ झाला तिच्या वाचून त्याला चैन पडेना एका मुलीचा बाप असून सुद्धा या गोपाळरावानं त्या घरंदाज स्त्रीच्या अभ्रूला हात घातला आणि या अपराधाची सजा म्हणूनच गावाने मला चोप दिला
आणि त्यांच्या भीतीने मी गावातून पळालो. पण काही काळानंतर गावाला जाऊन आपल्या बायकोला आणि मुलीला आणू शकला असता. तोही प्रयत्न केला. पण माझ्या पाठोपाठ माझ्या छकुल्याला घेऊन माझ्या बायकोनेही गाव सोडलं. खूप शोध केला त्यांचा, पण काही पत्ता नाही लागला. अरे रे, एवढं ऐश्वर्य संपत्ती कमावली, पण तुमच्या माघारी त्याला कोणी वारस नाही. माझा हात सोड. तू ज्या साध्याला शोधतेस ना, तो मी आहे, मी. नीच, हलकट, सोड माझा हात. माझ्या राणीला जोडी डोरलं मीच देणार. ऐक. ब्रह्मा, येस बॉस. या तमाम प्रकारच्या टोप्या वापरून मी साऱ्या जगाला उल्लू बनवलं. लाखांनी पैसा कमवला. मग काय उपयोग आहे त्याचा? या दुनियेमध्ये एकाकी मी किती दिवस राहणार आहे? उद्या संपलो तर या इस्टेटीला वारस कोण? कोण वारस आहे या इस्टेटीला? मग साहेब असं करा ना, बायकोचा आणि मुलीचा फोटो द्या ना दूरदर्शनवर. आपण याला पाहिलं का मध्ये? बायकोचा फोटो नाही आहे, हा, मुलीचा फोटो आहे, पण तो लहानपणीचा. कोण ओळखणार त्यांना? मग असं करा ना, बायको मुलीच्या शोधात असलेला माणूस म्हणून तुमचा फोटो द्या ना दूरदर्शनवरती आणि पत्ता देऊन टाका. आणि जा तुरुंगामंदी. का? अरे माझा फोटो जर दूरदर्शनवर छापला हं. तर लोकांना फसवलंय जानला. ते लोक जाणार नाही काय पोलीस मध्ये? सॉरी सर. मग काय करायचं? तेच तर सुचत नाहीये. आयडिया. काय झालं? फॅन्टॅस्टिक आयडिया बॉस. बोला. तुम्ही दुसरं लग्न करा. ती चप्पल आणता का तिकडे? साहेब उगाच तुम्ही कशाला रागावता? अहो ऐकून तर घ्या माझं. तुमचं अजून काय वय गेलेलं नाही. अजून तुम्हाला मुलं बाळ होऊ शकतात. पोराला गप करायला लय रडतोय. बापरे. हा. हे शक्य आहे, हे शक्य आहे. जिंदगीत पहिल्यांदा तुम्ही मला योग्य सल्ला दिला 3 in 1. मग पण या वयात कोण माझ्या गळ्यात वरमाला घालणार आहे? पैसा बहुत चीज बड़ी है बॉस. हाँ, ये पैसा बहुत बड़ा काम करता है. सलाम चाचा जी. माफ कीजिए, मैंने आपको पहचाना नहीं. आप नहीं पहचानते, पण तुमच्या मुली मला ओळखतात. हो, यांच्या साहेबांनी मला एकदा संकटातनं वाचवलं होतं. हो हो. अल्लाह उनका भला करे. आइए आइए बैठिए. नाही बसायला वेळ नाही. सॉरी. मॅडम, तुम्हाला आमच्या साहेबांनी बोलले गाडीमध्ये. क्या बेवकूफ है तुम्हारा साहब. इतनी रात गए एक जवान लड़की को गाड़ी में बुलाना. अरे कहाँ की शराफत है ये. बेवकूफ कहीं का. चाचा जबानावरा. तूच आधी स्वतःच तोंडावर. आम्ही गरीब असलो, फुलं विकून पोट भरत असलो तर इज्जतीचा सौदा करणाऱ्या भटक भवान्या नाही आम्ही. चालता हो इथून. एकदम तिखट दिसता. हो, तिखट मिरचीच आहे मी. जाऊन सांग तुझ्या साहेबाला, ही रत्ना खेड्यातली असली तरी आगीन फूल हाय म्हणावं. आगीन फूल. आगीन फूल? आगीन फूल का एप्रिल फूल? ए आता बरा बोला तर जातोस की. बापरे. ओ सेठ कोरोनिमल, एक बात है. मेरे पास 2 करोड़ की चांदी है. क्यों डर गए क्या? क्या 2 करोड़ आपके लिए ज्यादा है क्या? हाँ कोई बात नहीं, मैं दूसरे किसी से सौदा करूंगा. इस बंबई नगरी में सेठ लोगों की कमी नहीं है ना करोड़ीमल? मैं कल सुबह तक तुम्हारे फोन का इंतजार करता हूँ. हेलो. हाँ सेठ गोपी धनराज यार. हाँ.
साहेब पाणी घ्या. साहेब पाणी घ्या. फोन माझ्याकडे द्या. हॅलो हा बोरवलीच्या गोडाऊन मध्ये. ओके. कोण 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 शेतकरी फोन आहे. बोरवलीच्या गोडाऊन मध्ये सौदावेल म्हणतो. ठीक आहे आज रात्री जाऊया. Yes, ते sir. शंकरला आणि जीवनला हत्यार बंद राहायला सांग. होय साहेब. अहो कोणताही धोका पत्करायला नको. कुणाच्या नियतीचा काय भरोसा. येस सर. साहेब मिरची मिरची. मिरची नाही आगीन फुल. हा. चला बॉस. बॉस माल आलाय. ठीक आहे सगळा माल बॉस पोलीस. हॅलो कोण बोलतोय. यू बास्टर्ड. आजपासून तुझ्या 2 नंबरच्या धंद्याला सुरू लागला म्हणून समज. कोण आहेस तू. तुझी माझी काय दुश्मनी आहे. वेळ येताच दुश्मनीचं कारण समजेल. हे माझं वचन आहे गोपी शेठ. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो साहेब. अरे गार्डन जवळ 2 बेवारसी लाकडी पेट्या पडल्या आहेत. बरं मग. त्यामध्ये 2 करोडची चांदी आहे. ओ आय सी. थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. बट हु आर यू. ते विचारू नका. दैनिक लोकसत्ता 2 कोटीची चांदी जप्त. टीप देणाऱ्यांना बक्षीस घेऊन जावे. पोलिसांचे आवाहन. दैनिक लोकसत्ता. साहेब इट्स व्हेरी वंडरफुल. काय अहो जर इन्स्पेक्टर चांदी पकडली होती तर माल पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होता. इन्स्पेक्टरने माल पोलीस स्टेशनला का नेला नाही. कारण माल पकडणारा पोलीस इन्स्पेक्टर नव्हता म्हणून. म्हणजे ते समजायला अक्कल लागते. मग साला कोण असावा तो. शिला गोपाळाला तर चांगलाच धक्का बसेल. अरे 2 कोटींचा फटका म्हणजे आता तो नक्कीच संपणार. तो बहुतेक वेडावून फिरेल बघ. तेवढ्याने संपणार नाही. हे नक्कीच संपेल बघ. त्याच्या 2 नंबरच्या मालाला सुरुंग लावला पाहिजे. म्हणजे त्याचा धंदा बंद होईल. पण त्याच्याकडे शिल्लक राहील की त्याची बँक बॅलन्स आणि त्याचा बंगला. आणि गोडाऊन अगं त्या सगळ्या जागा भाड्याच्या आहेत. हं, आणि आता धंदेच बंद झाले तर गोडाऊनला ठेवणार काय दगड. पण शेखर त्याच्याकडे 50 लाखाचे हिरे आहेत. ते आपल्याला मिळवले पाहिजे. पण कसे. मी काय म्हणतो, मिस्टर पेंटो. येस ये हीरा 1 करोड़ का है. येस व्हाय नॉट. पागल मन पागल. हम हीरो की खनक से उनकी कीमत पहचान था. यह हीरा 50 लाख के ऊपर नहीं हो सकता. मिस्टर Albert restaurant, okay? अच्छा मिस्टर अल्बर्ट. Yes. ये डायमंड्स मैं 75 lakhs में दूंगा. एक बोलो नहीं तो मैं चला. Okay, man. Don't worry. Diamond फर्स्ट क्लास है. हमें मंजूर है. लेकिन अमाउंट कैश में होनी चाहिए. Don't worry, man. रखना मिलेगा तुम्हें. Miss Lily. हाय. Hey, man. किधर है ध्यान? हाँ? तुम कैश गिन लो. बाद में तकरार नहीं मांगता. नहीं गिनने की कोई जरूरत नहीं है. हमें कोई तकरार नहीं हो गया. हमें तुम पर पूरा भरोसा है. हाँ. लेकिन तुम्हारे पास जो कोहिनूर है उसके लिए हम कुछ भी कर सकते हैं. कोहिनूर? हाँ? ओहो, कोहिनूर. लेकिन अफसोस हम हीरा खरीदता, हीरा बेचता, लेकिन औरत नहीं बेचता. You know,
सो यू कॅन गो. ठीक आहे, बाय. बाय. हा? नमस्ते मिस्टर गोपी सेठ. माझं नाव तुला हवं होतं ना? मग चांगलं लक्षात ठेव. माझं नाव आहे मिस्टर डॉन. 3 in 1. यस सर. यस सर. लुटलो, बर्बाद झालो. काय झालं? माझ्या आयुष्याची सगळी कमाई खराब झाली. आजवर मी सगळ्या जगाला टोप्या घातल्या, पण मला टोपी घालणार कोणतरी भेटला. काय सांगताय काय? हा, आपण कोण होता तो? यात काय? मिस्टर डॉन. कोण आहे हा मिस्टर डॉन? धर तिला. हेच त्या आगीन फुल. कौन है बे? हाँ? त्याला महाराजा तिथं वर गेला. हे खाली ये. नहीं छोड़ूंगा. आज तुमच्यामुळे मी वाचले हो. नाही शंकर. शंकर. 24 तासाच्या आत त्याला माझ्यासमोर हजर करा. येस बॉस. बॉस त्याचा एखादा फोटो किंवा त्याचं वर्णन सांगितलं असतं तर बरं झालं असतं. त्याशिवाय शोधता नाही येणार ना. तर तुम्हाला नाही सापडणार. चोरांच्या वाटात चोरालाच माहिती. या दोघांना मी पैसा चारतोय तो कशासाठी? हे चित्र बघा. तो अल्बर्ट रिसवोड आणि ती त्याची राईट हँड लिली. या दोघांना माझ्यासमोर ताबडतोब हजर करा. मी डॉनची माहिती त्यांच्याकडून मिळवीन. शंकर मला फार भीती वाटते. तू काळजी करू नकोस. तू एक काम कर. तू त्या फुलवाल्या चाच्याकडे लपून राहा. आणि शेखर तुला मात्र कुठेतरी बाहेर जावं लागेल. नाही यार, तसं गेलं तर उगाच बॉसला माझा संशय घेईल. आणि इतर राहिलाच ना तर फुकटचा पकडला जाशील. कसा काय? तुझं चित्र पोलिसांनी पाहिलंय आणि पोलिसांची नजर खूप खोलवर जाऊ शकते. आणि ते चित्र तुझंच आहे हे पोलीस नक्कीच शोधून काढतील. नाही रे, शक्यच नाही वाटत. पोलिसांना काही अशक्य नसतं शेखर. हे बघ, तो फोटो जरा निरखून पाहिला ना तर त्या नकली दाढी मिशी मागे शेखरच आहे हे तो निर्बुद्ध 3 in 1 सुद्धा सांगू शकेल. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला त्या जीवनला विसरून चालणार नाही. पण मी जर अचानक नाहीसा झालो तर त्याला जास्ती संशय येईल.
आयडिया. शेखर, एक 2-3 दिवसांनी तू गोपी सेठला फोन कर आणि त्याला सांग लिली सारखी दिसणारी एक मुलगी मला दिसली, मी तिच्या पाठलागावर आहे. अरे मग तो तिला ताबडतोब पकडण्याचा प्रयत्न करेल ना. हे बघ, तू त्याला काहीतरी अडचण सांगून खेळवत ठेव की, म्हणजे काय, मी गोपी शेठला शेवटची टोपी घालून त्याला मोकळं करीन आणि माझ्या प्रतिज्ञेतही मुक्त होईन. रत्ना, तू लवकर तयारीला लाग. कशाच्या? मोहिमेच्या. मोहिमेच्या? मी काय करायचंय? तू काय करायचंस? अरे अरे आता मरते मी. साहेब मला सोडत नाही आता. अरे बापरे. तुला काय अक्कल आहे की नाही? तू गाडी चालवतो का मस्करी करतो? तुला कळत नाही गाडीच्या समोर कोण आले ते? साहेबांच्या गाडी त्याला मी तर काय करू? अचानक. होय साहेब. मरतोय धक्काच होतोय. मला याला उचलायला मदत कर. होय साहेब. हिला घेऊन घरी जाऊया. चला चला उचला. आई ऐक. अरे अरे, तुम्ही उठलात कशाला? विश्रांती घ्यायची. खूप मार लागला असेल नाही तुम्हाला? हो ना, सगळं अंग ठणकतंय माझं. म्हणूनच म्हटलं तुम्ही इथं राहा, आरामात राहा. काय हवं नको ते सगळं मागून घ्या. मी जवळच असेन. जवळ म्हणजे इथं बाहेर उभा असेल. तुम्ही नुसती साथ घाला, मी हजर असेन. अल्लाउद्दीनच्या जिन प्रमाणे हुकुम करो मेरे आका. ती माझी प्रेमदेवता आहे. काय? तू विश्वास ठेव अगर न ठेव, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे रत्ना. लांबून नाही, हा दुरावा मला आता सहन होत नाहीये. मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून मला तुझं वेड लागलं, म्हणून तर मी ड्रायव्हरला तुझ्याकडे पाठवलं होतं. पण तुमचा मार्ग चुकीचा होता. मुलींना प्रेमानं त्यागानं वश करायचं असतं. नाही रत्ना, मला यातलं काय कळत नाही, पण मी तुझ्यासाठी वेडा झालो एवढं मात्र खरं. काय पाहिजे तुला बोल. तू मागशील ते तुला मी देईन. पैसा, धन, दौलत, गाडी, बंगला. हे वैभवदारी शेकडो भेटतील मला. तुमच्या मुंबईत श्रीमंतांची काय कमतरता आहे? पण हे धन, ही दौलत, यातलं खरंच काही नकोय मला. मग काय पाहिजे तुला? कुंकू. काय? हो, कुंकू हवंय मला. मंगळसूत्र हवंय हक्काचं. जन्मभर माझ्याशी संसार करण्याची तयारी हवी आहे मला. मी 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 तयार आहे रत्ना. पण मी तयार नाहीये. का? कशासाठी? हा निर्णय मी एकाएकी घेऊ शकत नाही. हो, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, आणि आपण एकमेकांना पुरेसं ओळखतही नाही. मग इथंच राहा. माझी पूर्ण पारख होईपर्यंत इथंच राहा, आणि तुझी खात्री पटल्यावर मला सांग. अहो, पण या परक्या घरात तुझा काही अपमान होणार नाही इथं. मला मंजूर आहे. मी वाट पाहिन.
हॅलो, कोण? शेखर? काय? लिली सापडली? व्हेरी गुड. थांब हं. सांगतो साहेबांना. साहेब, कोणाचा फोन आहे? शेखरचा फोन आहे साहेब. लिली सापडली. लिली हा सापडली? साहेब. घ्या साहेब. हॅलो शेखर, हा लिलीवर चांगली नजर ठेव आणि थोड्या वेळाने मला फोन कर. रत्ना, अगं या डबल गेम खेळणारा माणूस मला आवडत नाही. तुझा काहीतरी गैरसमज होतोय रत्ना. अगं लिलीचा आणि माझा काही संबंध नाहीये. तिने मला 1 करोड रुपयाला फसवलं माहितीये. 1 करोड? हा, पण त्यामुळे मी काही भिकारी होत नाहीये. 25 लाख रुपये माझ्या बँकेत, ते सुद्धा व्हाईट. शिवाय हा 30-40 लाखाचा बंगला आहे माझा. म्हणजे ते 1 करोड ब्लॅकचे होते तर, हो ना? हा. बेईमानीची कमाई करणारा माणूस मला अजिबात आवडत नाही. रत्ना, अशी ताटातुटीची भाषा करू नकोस. आजपासून मी सगळे धंदे सोडून देईन आणि एका सभ्य माणसाचं जीवन जगेन. पण तू मला अशी अंतर देऊ नकोस. आपण उद्याच लग्न करू. मला ते शक्य नाहीये. काय अडचण आहे? खोटे धंदे करणाऱ्या माणसाचा काय भरोसा आहे? आज इथं तर उद्या जेलमध्ये. माझ्या संसारासहित माझं जीवनही उद्ध्वस्त होईल. नाही, असं होणार नाही. शक्य नाही. एक वेळ माझं काही झालं तरी चालेल, पण तू सदैव सुखात राहशील रत्ना. रत्ना, माझ्याकडे जे जे काय म्हणून ते सगळं तुझ्याच मालकीचं राहील. असं जर झालं ना, तर ही रत्ना सदैव तुमची बनून राहील. रत्ना, गोपी. साहेब, हा, खाली इन्स्पेक्टर साहेब आलेत. तू पुढे चल, मी आलो. नमस्कार. नमस्कार. डॉनचा पत्ता लागला? नाही, डॉनचा पत्ता लागला नाही, पण अल्बर्ट कोण असावा याचा अंदाज बांधणं फारसं मुश्किल नाही. म्हणजे धनराज सेठ. आफ्टर ऑल आय एम अ पोलिसमॅन. मला जरा ते अल्बर्टचं केस दाखवता. हा, शेखर? हो, शेखरच. मिस्टर धनराज, तुम्ही ऑर्डर केल्यापासून झोपच उडाली माझी. रात्रंदिवस हा चेहरा माझ्या डोळ्यासमोर फिरतोय आणि मी स्वतः चित्रकार असल्यामुळे दाढी मिशा विरहित हा अल्बर्टचा चेहरा कल्पनेत आणू शकलो मी. मिस्टर धनराज, हा अल्बर्ट शेखरच आहे. हॅलो,
लिली दिसली? हे बघ शेखर, तू लिलीचा नाच सोड आणि परत ये. हा, लवकर परत ये. अल्बर्ट मला सापडलाय. येस माय बॉय. हे घ्या तुमचं बक्षीस. मौज मजा करा. थँक्यू सर. हो इन्स्पेक्टर, पण हे शेवटचंच बक्षीस समजा. म्हणजे? इथून पुढे मी 2 नंबरचा धंदा बंद करणार आहे. अच्छा, म्हणजे 100 चूहे खा के बिल्ली चली हज को. तसं म्हणावं तर मी रत्नाशी लग्न करणार आणि एका नेक नागरिकाची जिंदगी सुरू करणार आहे. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण साहेब, नाही म्हणजे आता आमची कमाई बुडणार. नो नो नो, तसा प्रसंग पडला तर मी तुमच्या पाठीशी उभा राहीन ना. असं? हा. यू आर सो ग्रेट. थँक्यू. शेखर, अस्तनीतला निखार आहेस तू. विझवून राख नाही केली तुझी तर नाव गोपी धनराज लावणार नाही. शेखर, हं? बॉसने बोलवलंय, चल. शेखर भैया, शेखर, मला डॉन हवाय. मला डॉन हवाय, ज्यानं मला लाखो रुपयाला फसवलं, माझा माल पकडून दिला, माझी जिंदगीभरची कमाई ज्यानं लुबाडली. तो मला डॉन हवाय, माझ्या रकमेसकट. बोल, कुठे आहे तो? मला मला खरंच काही माहित नाही गोपी शेठ. मी पैशाच्या लोभाने लिली सांगेल तसा वागलो. मला खरंच काही माहित नाही. लिली कुठे आहे? तू तिला शेवटची कधी पाहिलीस? मी शेवटी तिला सायन कोळीवाड्यात बघितले होते. मी एका फ्लॅटवर नजर ठेवून होतो आणि तो मला परत येण्याचा हुकूम केला. आणि तू परत निघून आलास, म्हणजे तुला डॉनचा पत्ता माहित नाहीये. नाही, लिलीला पकडल्याशिवाय डॉन सापडणार नाहीये. 3 in 1. येस सर. याला जीवनच्या ताब्यात द्या. ओके सर. आणि लिली सकट परत इथं आणा. नंतर मी बघतो याचं काय करायचं ते. जास्त गडबड केली तर जागच्या जागी गोळ्या घाला याला. येस सर. रत्ना, 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 ए रत्ना, ए 3 in 1. रत्ना कुठे? तुमच्यावर रात्रभर आहात. रत्ना, कालची उतरली नाही वाटतं अजून. हा काय प्रकार आहे? वकील साहेब, मिस्टर गोपी धनराज, तुमची सगळी तमाम प्रॉपर्टी यांची झाली आहे. पण ती माझी बायको झालेली नाही अजून. बायको झाल्यावर सगळी इस्टेट त्यांची होणार असं लिहिलेलं नाहीये स्टॅम्प्सवर. पण तिनं मला तसं वचन दिलं होतं, अगदी हातात हात घेऊन. तूही कित्येकाने अशीच वचनं दिली होतीस, आमिष दाखवली होतीस, पण प्रत्येकाला फसवूनच तू इथपर्यंत पोहोचलायस ना. चल निघ.
रत्ना अरे हट. काय गोपी शेठ? शंकर धरत्या सटवीराने खलास करून टाक. जरूर जरूर, पण तिला नाही, तुला. काय म्हणजे तू पण त्यांना सामील आहेस? सामील? हे सगळं घडवण्याच्या मुळाची मीच आहे. शंकर ओरडू नकोस. मीच तुला डॉन म्हणून फसवलं. सगळ्या जगाला टोप्या घालून तू श्रीमंत झालास, पण ती लोक मात्र आयुष्यात उठली. कोणी वेडे झालं, कोण गाव सोडून निघून गेलं. नोकर चाकर सांभाळणारे मजुरी करायला लागले. काय बोलतोस तू? ज्या गावाला तू टोप्या घालून गेलास ना, त्याच गावातल्या गरीब शेतकऱ्याचा मी मुलगा, सदा पाटलाचा. म्हणजे आजवर मी गोगलगाय समजून साप पाळला. मीच तुला टोप्या घालायला शिकवल्या आणि शेवटी तूच मला टोपी घातलीस. यालाच तर म्हणतात टोपीवर टोपी. गोपी शेठ, ज्या हत्याराने माणूस दुसऱ्याला मारतो ना, त्याच हत्याराने तो स्वतःही मारतो. म्हणजे तुम्ही सगळे एक होतात तर? एक होतो नाही, आम्ही सगळे एकच आहोत. आणि या क्षमाची साथ मिळाली म्हणूनच तुझ्यासारख्या सैतानाला संपवणं शक्य झालं आम्हाला. ज्यांना मी जगवलं तेच मला परके झाले. आम्ही परके झालोय, पण तू झालायस पोरका. धन दौलत म्हणजे तुझे मायबाप, तेच हिरावून घेतले आम्ही तुझ्याकडून. आणि बाबाजी करायची तर मी बाईच हिरावून घेतली. अरे मी बर्बाद झालो. अरे धन म्हणजे माझा जीव की प्राण. तोच जर तुम्ही घेतला तर मी जगू कसा? एक काम करा, तुम्ही मला 4-5 लाख रुपये द्या आणि बाकीचे तुम्ही घ्या. नाही नाही, तुझी पापाची कमाई तुलाच मिळणार आहे, पण माझी प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर. प्रतिज्ञा? गाप उभारायचं इकडे. गाप. गोपाळ भेटला होता? भेटला, घेऊनच आलो त्याला. भले शंकर, तुझा शब्द खरा केला तू. आता आमचा शब्द खरा करते. तुझा जमीन जुमला सगळा तुला परत करते. हे बघ, या सगळ्या गावाला फसवलंस, टोप्या घातल्यास, या सगळ्या गावाची माफी माग. चल. ग्रामस्थ बंधूंनो, तुम्हा सगळ्यांशी गोड गोड बोलून तुमच्या काळजात शिरून मी तुमच्याशी बेमानी केली. तुम्हा सगळ्यांना टोप्या घालून मी पळालो. पण पण माझ्या या बांधवांची, माझ्यासारख्याच हाडा मासांच्या या माणसांची झालेली दुर्दशा, त्यांची ही अवस्था बघून माझ्यासारख्या दगडाचं काळी सुद्धा पाझरलं हो. पार जळून राख झाली माझ्या काळजाची. टोपी घालणारा माणूस टोपी घालून जातो, पण ज्याला टोपी बसते तो मात्र आयुष्यातून उठतो. हे प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. पण आज मात्र तुमच्या या गावाचा सुपुत्र शंकर मला वस्ताद भेटला. त्यानं माझ्याच टोपीवर टोपी घालून मलाच काटशह दिला. शंकर, या रोख रकमेतून या सगळ्यांच्या रकमा परत करून टाक. आणि रत्नाकडे जे कागदपत्र आहे ते माझे मला परत दे. मला परत जाऊ दे. रत्ना, फाईल देऊन टाक. घे. सुटली सुटली माझी प्रॉपर्टी सुटली. थोड्या वेळेपूर्वी भिकारी गोपाळराव आता सेठ गोपी म्हणून जगणार. सेठ गोपी धनराज, सेठ गोपी धनराज. अरे वेडा झाला, वेडा झाला.